ठीक आहे. आता माझ्याकडे लक्ष द्या, आता 2 मिनिट. आता हे जे इक्वेशन आहे, ठीक आहे, स्क्रोडिंजर्स इक्वेशन जे आहे, हे समजण्याकरता आपली बुद्धी पण कॅपेबल नाही आहे, कोणाचीच नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमच्या पुस्तकात ते इतकुसच दिलाय, इतकुस बिलकुल म्हणजे काहीच नाही दिलेलं आहे, त्यात काहीच नाही दिलेलं आहे. म्हणून ते डिटेलमध्ये जर शिकवतो म्हटलं तर 8-10 दिवस खाते. मला चांगल्या प्रकारे माहिती आहे, माझं दुसरे पुस्तक हाय लेवलचे, त्या सगळ्या पुस्तकांमध्ये ते पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे सगळं ते. पण आता त्याची तेवढी गरज नाही आहे. म्हणून आजचा जो पोर्शन आहे, मी क्लिअरच सांगतोय तुम्हाला, आजचा जो पोर्शन आहे तो तुम्हाला समजण्याच्या थोडासा बाहेरचा आहे. ठीक आहे. जेवढा माझ्याकडून प्रयत्न होईल तेवढं मी समजून सांगतो. जेवढा तुमच्याकडून प्रयत्न होईल तेवढं तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. ट्राय युअर बेस्ट टू अंडरस्टँड अँड आय एम ट्राईंग माय बेस्ट टू टीच यू. तर महत्वाचा प्रॉब्लेम आहे की त्यात दिलेलं काहीच नाही तुमच्या पुस्तकात. आता डायरेक्ट ज्या गोष्टी दिलेल्या आहेत तेवढ्या जर सांगतो म्हटलं तर ते काहीच लक्षात नाही येत. ठीक आहे. पण याच्यानंतरचा जो पोर्शन आहे उद्यापासूनचा, म्हणजे क्वांटम नंबरवाला, क्वांटम नंबर आहे, त्याच्यासमोर मग ऑर्बिटल आहे, मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, मग लेसन संपून जातो. ते सगळं चांगलं आहे. आजचा जो पोर्शन आहे फक्त स्क्रोडिंजर इक्वेशन वाला, एवढा पोर्शन फक्त तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. जे समजन ते समजन, नाही समजन तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यावर कोणती थेरी विचारत नाही, काही नाही. मॅक्झिमम शाळांमध्ये, मॅक्झिमम कॉलेजमध्ये ते सोडून दिल्या जाते, शिकवतच नाही अजिबात, कारण की त्याचं कामही पडत नाही जास्त. पण ते तुम्हाला एंट्रन्सच्या दृष्टीने त्यातले काही फंक्शन महत्वाचे लक्षात असणं आवश्यक आहे असं मला वाटतंय. पण त्याचं असं हे नाही खूप, त्याच्यावर आधारित आहे क्वांटम नंबर. ते क्वांटम नंबर आपल्याला समजणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर आता क्वांटम नंबर तुम्ही माझ्या पद्धतीने शिकवण काही वाद नाहीये. फक्त आता तुम्हाला आजच्या दिवस हा जो पोर्शन आहे स्क्रोडिंजर इक्वेशन वाला, हा थोडासा समजून घेण्याचा प्रयत्न तुम्ही करावा. ठीक आहे. जेवढं लक्षात येईल तेवढं आणा, आणि नाहीच लक्षात येईल तर मग पाहून घेऊ पुढची पुढं. चला, काही वाद नाही. आता आपल्याला त्यांनी बा एक इक्वेशन दिलेलं आहे. मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सगळं सांगतो. ठीक आहे. लक्षात घ्यायचं. तर फंक्शन दिलंय त्यांनी एच असा लिहिलाय, त्याच्या डोक्यावर हे असं साईन आहे, आणि हा एक आहे इक्वल टू ई, आणि हे असं आहे. ठीक आहे. आता सर्वात पहिल्यांदा तर याला त्रिशूल नाही समजायचं, शंकरजीचं काही त्यासोबत संबंध नहीं है. ठीक है. सो अभी देखो क्या है कि ये जो है एच, ये है एक ये ऑपरेटर है. ऑपरेटर बोला जाता है उसको, जैसे अलग अलग ऑपरेटर रहते, जैसे मैथमेटिक्स में प्लस म्हणजे एडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिवायडेशन, असे ऑपरेटर्स आहे मॅथमॅटिक्स मध्ये. हे ऑपरेटर आहे, ऑपरेटर सिस्टीम म्हणतात आपण याला. तर हे जे ऑपरेटर्स आहेत तसं हे एक ऑपरेटर आहे. या ऑपरेटरला म्हटलं गेलेलं आहे हॅमिल्टोनियन ऑपरेटर. ठीक आहे. हा जो आहे इट इज पी सायलेंट आहे, एस आय, साय म्हणायचं त्याला. काय म्हणायचं त्याला? साय. आणि ई इज द टोटल एनर्जी. टोटल एनर्जी. आता प्रश्न आहे की हे हाय काय आहे? साय काय आहे? साय म्हणायचं, साय. ठीक आहे. पी हा सायलेंट आहे, एस आय त्याचं स्पेलिंग आहे. हे टोटल एनर्जी काय, तर मी सांगतो हे पूर्ण सिस्टीम कशाशी रिलेटेड आहे ते मी तुम्हाला सांगतो, ऐकून घ्यायचं. आता यांनी काय केलं होतं, ही एक गोष्ट जी आहे स्क्रोडिंजर आणि आपला अनसर्टेनिटी प्रिन्सिपल वाले हायझनबर्ग, या दोघांनी मिळून केलेला कार्यक्रम आहे हा. ठीक आहे. त्याच्यासोबत आणखी काही सायंटिस्ट होते. ठीक आहे. डी ब्रोग्लीफचं पण त्यात सहयोग आहे काही. अनसर्टेनिटी प्रिन्सिपल वाले आपले हायझनबर्ग यांचा पण काही संबंध आहे, आणि स्क्रोडिंजरचा आहे. ठीक आहे. हे एक आयजीन नावाचे सायंटिस्ट होते, त्यांचा पण याच्याशी संबंध आहे. असे 7-8 लोकांनी मिळून केलेली आहे. काही याची जी थेरी आहे, आईन्स्टाईनची पण थेरीचा यूज केलेला आहे या गोष्टींमध्ये. अशा खूप साऱ्या गोष्टी मिक्स करून हे बनवलेलं आहे. ऍक्च्युअली इक्वेशन एवढंच नाही आहे बाळांनो, ऍक्च्युअली इक्वेशन एवढंच नाही आहे.
तर हे इक्वेशन जर तुम्हाला खरं खरं पाहिजे तर मी खरं खरं सांगतो आणि त्याच्यानुसार मग लक्षात घ्या तुम्ही कसं आहे ते. ऍक्च्युअली एवढंच नाही आहे. आता ते इक्वेशन पाहिजे इथे मी लिहितोय, ठीक आहे. ऍक्च्युअल मध्ये डेल स्क्वेअर साय इक्वल टू 8 पाय स्क्वेअर एम अपॉन एच स्क्वेअर ई मायनस व्ही इंटू साय इक्वल टू 0 असं ते इक्वेशन आहे. टोटल इक्वेशन हे आहे खरं खरं. आता त्यांनी फक्त ते एवढं तुमच्या पुस्तकात असं करून दिलेलं आहे, ठीक आहे. हे सगळे फंक्शन जे आहे हे सगळे फंक्शन त्यांनी काढून टाकलेले आहे, कारण की ते समजण्याच्या बाहेरच आहे. त्याच्यामुळं त्याचाही दोष नाही, पुस्तकात नाही टाकलं याच्यात काही दोष नाही देत मी कोणाला, कारण की समजण्याच्या पलीकडचंच आहे थोडंसं. खूप हे आहे. याची एक व्हॅल्यू असते, हा जो आता काढला होता ना मी, याची एक व्हॅल्यू असते, ठीक आहे. या डेरिव्हेटिव्ह वर आधारित आहे. मॅथमॅटिकल इक्वेशन असते डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह झालेला आहे का तुमचं? घेतलाय पवार सरांनी डेरिव्हेटिव्ह? नाही. हा, तर डेरिव्हेटिव्ह वर आधारित असते ते. ते खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यात, जास्त टेन्शन घ्यायची गरज नाहीये. मी जेवढी थेअरी सांगतो तेवढी थेअरी फक्त आता तुम्ही लक्षात घ्यायची, ठीक आहे. चालन? हो सर. पहा आता कसं होतं की सर्वात प्रॉब्लेमॅटिक काम काय होतं की हे तर कन्फर्म झालं होतं इथपर्यंत, या इक्वेशन पर्यंत हे कन्फर्म झालं होतं की न्यूक्लियस जो आहे याच्या आतमध्ये पॉझिटिव्ह चार्जेस असतात. इलेक्ट्रॉन हे न्यूक्लियस मध्ये राहत नाही. इलेक्ट्रॉन न्यूक्लियस में नहीं रहते. पॉझिटिव्ह चार्जेस आर सिच्युएटेड इन द न्यूक्लियस. इट इज कन्फर्म ऍट द टाइम व्हेन श्रोडिंगर gives this equation. Okay, give this equation. So अभी इतना कंफर्म था कि न्यूक्लियस में इलेक्ट्रॉन नहीं रहते. फिर वो इलेक्ट्रॉन रहते का, तो सबका बोलना ये था कि इलेक्ट्रॉन न्यूक्लियस के अराउंड रहते. वो अराउंड रहते तो फिर वो कहाँ रहते, ठीक है. अराउंड रहते तो फिर कहाँ रहते. तो उन्होंने ये सब इक्वेशन से, ये जो इक्वेशन है इससे सॉल्व करके उन्होंने क्या किए, न्यूक्लियस से कितने दूर पे, कितने दूरी पे, न्यूक्लियस पासून किती दूर इलेक्ट्रॉन डेन्सिटी सगळ्यात जास्त आहे. डेन्सिटी म्हणजे जिथे शक्यता जास्त आहे, पॉसिबिलिटी, प्रॉबेबिलिटी जिथे इलेक्ट्रॉनची जास्त आहे, अशा जागा त्यांनी शोधून काढल्या या इक्वेशननी, ठीक आहे. न्यूक्लियस के अराउंड जहां पे सबसे ज्यादा पॉसिबिलिटी है इलेक्ट्रॉन रहने की, वो सारी प्लेसेस उन्होंने ढूंढ के निकाले, ठीक है. तो उसके लिए उन्होंने ग्राफ भी बनाए थे. असा ग्राफ बनवला होता त्यांनी. इकडे डिस्टन्स घेतलं होतं, इधर डिस्टन्स लिया था, रेडियस बोलते उसको अपन, ठीक है. और इधर एक पैरामीटर था साई वाला. साई इज अ वेव फंक्शन. साई इज अ वेव फंक्शन है क्या, वेव फंक्शन बोला जाता है उसको. और ये एम्पलीट्यूड ऑफ वेव है. एम्पलीट्यूड ऑफ इलेक्ट्रॉन वेव आहे तो, ठीक आहे. एम्प्लिट्यूड मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं. आता इलेक्ट्रॉन कसा असेल पहा. याचं इलेक्ट्रॉन वेव्ह म्हटलं ना आपण, इलेक्ट्रॉन वेव्ह. तर मग इलेक्ट्रॉन कसा ट्रॅव्हल करत असेल वेव्हच्या फॉर्म मध्ये जर आहे, ये अगर इलेक्ट्रॉन ऐसा सीधा सीधा नहीं घुमेगा ऐसे, असा सरळ नहीं घूमणार तो, असा सरळ 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 नहीं फिरणार तो, ठीक है. ये अगर इलेक्ट्रॉन है और वो अगर वेव के फॉर्म में है तो वो ऐसा घूमेगा इलेक्ट्रॉन की, इसके अलावा. पहा ना मग काय झालं, काय झालं रे अथर्व. अथर्व जलता रे, म्यूट केला आहे त्याला. अथर्व जलता रे. परत परत बॅक टू मीटिंग होत आहे आणि स्क्रीन खूप ब्लर दिसत आहे. बाकीच्यांनाही तसंच दिसत आहे का रे? नाही सर. नाही सर. तुझा प्रॉब्लेम आहे मग बाबू रे, कारण की माझ्याकडून काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तू एक काम कर, लिव्ह हो आणि पुन्हा जॉईंट हो. अथर्व, अथर्व,
ठीक आहे, जाऊ दे. तर हे पहा, हा जो इलेक्ट्रॉन वेव आहे ना, ती इलेक्ट्रॉनला काय म्हटलेलं आहे, इलेक्ट्रॉन को क्या बोला गया है, वेव है. इलेक्ट्रॉन इन द फॉर्म ऑफ वेव अगर है तो वो ऐसा घूमेगा नहीं, कभी भी ध्यान में रखना. असा सरळ सरळ नाही फिरणार होतो. पटलं बोलणं. तो वेव जर आहे तर तो वेवच्या फॉर्म मध्ये असा असा फिरेल, असा. लक्षात आलं का बोलणं माझं? हो सर. हाँ, ये असं असं राहील ते. तर ठीक आहे. आता अभी ये जो वेव बन रही है, अशी जी वेव बनत आहे ही आता ऍक्च्युअल या न्यूक्लियस पासून किती दूर बनणार, न्यूक्लियस से कितनी दूर. तो ये उन्होंने ग्राफ बनाए थे. इतकुसच नव्हतं हे, सायन्स नव्हता फक्त, याच्यासोबत अधिक फंक्शन होते. ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला. तो इन्होंने क्या किए, ये किए ग्राफ बनाए, रेडियस वर्सेस साई फंक्शन लेके. तो ग्राफ उनको पता चला कि पहला जो सबसे हाईएस्ट पिक मिलता है वो मिलता है 0.52 पे. 0.52 एमस्ट्रॉंग यूनिट वर पहिला पीक त्यांना भेटला होता, 0.52 वर. इसलिए उन्होंने बोला कि भाई यहां पे मैक्सिमम एनर्जी है, मैक्सिमम एनर्जी है वहां पे. जिस जगह पे मैक्सिमम एनर्जी है वो हो गए इलेक्ट्रॉन की डेंसिटी यहां पे सबसे ज्यादा है, इसलिए एनर्जी सबसे ज्यादा है. और यहां पे इलेक्ट्रॉन होने की, ये डिस्टन्स पे इलेक्ट्रॉन होने की पॉसिबिलिटी सबसे ज्यादा है. लक्षात आलं का काय बोललो मी? पहिला जो मी थोडंसं मोठं काढतो याला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल ते. त्यांनी जे इक्वेशन आहे हे 0, हा 0.5, ठीक आहे, 0.5, हा 1 घेतो मी, बस एवढंच घ्यायचं आहे मला. आता यांनी, हे रेडियस है, रेडियस, ओके, रेडियस ऑफ द ऑर्बिट. अभी उन्होंने क्या किए, इक्वेशन जो था, श्रोडिंगर का इक्वेशन जो था, उसको सॉल्व करके एक ग्राफ बनाए. तो ग्राफ ऐसा था कि उनको 0.52 एमस्ट्रॉंग युनिट वर, म्हणजे 52 पिको मीटर वर त्यांना काय झालं, मैक्सिमम पीक भेटला, मैक्सिमम पीक. फिर यहां पे एनर्जी सबसे ज्यादा है, एनर्जी मैक्सिमम है. मग जिस रेडियस पे मैक्सिमम एनर्जी है वहां पे इलेक्ट्रॉन होने के चांसेस सबसे ज्यादा है. पटलं बोलणं? हो सर. हा, तर म्हणून त्यांनी असं म्हटलं की पहिलं जे ऑर्बिट आहे, हे आता मी म्हणून टाकतो इथून असं, पहिलं जे ऑर्बिट है, फर्स्ट ऑर्बिट जो है वो न्यूक्लियस से इतना दूर रहेगा, बोले 0.5 एमस्ट्रॉंग यूनिट वर राहील असं. ये हो गया पहला. दूसरा जो पीक उन्होंने बनाए, दूसरा जो पीक त्यांना भेटला, ये 1.5, ये 1.5 हो गया, ये 2 हो गया. ठीक है. अभी उसके बाद में क्या हुआ, उसके बाद में क्या हुआ कि ये यहां पे मैक्सिमम ये मिला, पीक मिला, फिर पॉसिबिलिटी कम कम होती गई, इधर काहीच नाही. तो 1.5 च्या आसपास तो 0 वर आला पुन्हा. 1.5 के आसपास क्या हुआ, 0 पे आया. फिर यहां से वापस और उनको बड़ा पीक मिला. तो 2 जो है 2, आपली गाडीच आहे, चाबीने केली होती, पहा पटकन लवकर आहे. दूसरा जो पीक है ना, सेकंड पीक त्याच्यापेक्षा मोठा, वो उनको 2 पे मिला था, 2 पे. ठीक है, 2.0 आहे, 2 वर भेटला. म्हणून त्यांनी म्हटलं की सेकंड पॉसिबिलिटी इलेक्ट्रॉन की जो है ना, वो न्यूक्लियस से इस पे है, मतलब 2 एमस्ट्रॉंग यूनिट पे है. म्हणून त्यांनी म्हटलं की सेकंड ऑर्बिट जो है वो यहां पे हो सकता है. लक्षात आलं तुमच्या? असे पीक काढले त्यांनी श्रोडिंगर इक्वेशन वरून. तर हे सगळं असं सांगताना आता पहा कसं आहे समजण्याच्या, थोडंसं हे मुश्किल आहे, तरी पण मी तुम्हाला काही काही वाक्य सांगतो त्यातले जे जास्त तुमच्याकरता आवश्यक है. तो फर्स्ट सेंटेंस मैं यहाँ पे लगे तो उसको लिख भी सकता हूं. वो सेंटेंस तुम अगर ध्यान में रखेंगे तो भी बहुत हो गया अपने लिए. ज्यादा कुछ अपने को ज्यादा उसमें जाने की जरूरत नहीं. सिर्फ ये ऑपरेटर क्या है वगैरह थोड़ा सा
ध्यान में रख लो. एम्प्लिट्यूड बताया था मैंने, एम्प्लिट्यूड सांगितलं तुम्हाला वेव्हचं. ठीक आहे, एवढं फक्त लक्षात ठेवलं तरी चालेल या इक्वेशन साठी फक्त. मग उद्यापासून काहीच प्रॉब्लेम नाही, उद्यापासून सगळं व्यवस्थित समजणार आहे. फक्त आजचा दिवसाचा प्रॉब्लेम आहे हा, तेवढं तुम्ही समजून घ्यावं अशी माझी अपेक्षा आहे तुमच्याकडून. ठीक आहे, तर आता त्याचे काही रिझल्ट मी तुम्हाला सांगतो, तेवढे फक्त रिझल्ट तुम्ही लिहा. ठीक आहे, पहिलं कन्क्लुजन ऑफ श्रोडिंगर इक्वेशन लिहि तुम्ही. तर कन्क्लुजन्स लिहा तुम्ही. नंबर 1, probability of finding electron at the nucleus of atom is 0. Probability of finding electron at nucleus is 0. म्हणजे न्यूक्लियस मध्ये इलेक्ट्रॉन सापडण्याची शक्यता कशी आहे रे? 0 आहे. याचा अर्थ समजते ना? हॅलो, हा, पूर्ण समजून घ्या बेटा. आजचे दिवस कॉपरेट करा बस. आजच्या दिवस जर कॉपरेट केलं मग काहीच प्रॉब्लेम नाही, मग मी तुम्हाला सगळं बरोबर शिकवतो. दुसरं, द प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस. प्रोबॅबिलिटी of finding electron increases as one move away from nucleus. Okay, as move away from nucleus at distance of 0.52 एमस्ट्रॉंग युनिट. ते तुम्ही 52 पिकोमीटर लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. एमस्ट्रॉंग युनिट. द probability of finding electron is maximum. ठीक है, the probability of finding electron is maximum, and this is called Bohr's first orbit. बोअर्स फर्स्ट ऑर्बिट. ठीक है, ये दूसरी बात. ये तीसरा इंपॉर्टेंट फंक्शन उसका, ऑन मूविंग अवे फ्रॉम द न्यूक्लियस, ऑन मूविंग अवे फ्रॉम द nucleus, the probability of finding electron, the probability of finding electron goes on decreasing, fan law Vedant, goes on decreasing and become almost zero, at about 2 एमस्ट्रॉंग युनिट. ते 2 वर 0 होतं, माझं ते हे झालं, सांगण्यात चुकलं. ठीक आहे, 2 वर काय होतं, ते 0 होतं, 0.
या 3 गोष्टी लिहिल्या. आता पहा, इकडे लक्ष द्या. अधिक एक महत्वाची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. एवढं हे लक्षात आलं की 3चे अर्थ समजले का तुम्हाला? हो सर. हाँ, आता एक अधिक गोष्ट लक्षात घ्यायची. एक और बात समझ लो. ये तो हो गया न्यूक्लियस, ठीक है, ये हो गया न्यूक्लियस. अब यहां से ये इतने पे फर्स्ट ऑर्बिट है, 0.52. ती इतका एक मी कन्सिडर करतो असं, ऐसा समझ लो. ये हो गया 0.52 पे, ठीक है. अब ये 0.52 एमस्ट्रॉन्ग यूनिट जो है उस पे ये वैल्यू है. तो इलेक्ट्रॉन जो है, आता इलेक्ट्रॉन जो है तो एक तो इतर होऊ शकते, या फिर यहां पे रह सकता, या फिर यहां पे रह सकता, इथे राहू शकते, इथे राहू शकते. कोणी एका ठिकाणी राहील ना तो इलेक्ट्रॉन, एका वेळेस एकाच ठिकाणी राहील. बरोबर आहे की नाही? सगळीकडे राहील का तो? एकच इलेक्ट्रॉन एकाच वेळेस सगळीकडे राहील का? नाही. नाही. एक माणूस एका वेळेस एकाच ठिकाणी राहील की सगळ्या ठिकाणी राहील? एका ठिकाणी. एकाच ठिकाणी. हा, आता तुम्ही तुमच्या घरी, याचा अर्थ दुसरीकडे कुठे आहे का तुम्ही? नाही. नाही सर. नहीं. अब समझ लो, अब समझ लो. ये तो झालं ऑर्बिट. आता ये जो ऑर्बिट है, इसको ऑर्बिट बोले हमने, फर्स्ट ऑर्बिट लिहिलंय तर. अभी उस ऑर्बिट में जहां पे इलेक्ट्रॉन रहने की प्रोबेबिलिटी, मतलब ये क्या बोलेंगे उसको, चांसेस. तो इस ऑर्बिट में इलेक्ट्रॉन जहां पे रहने के चांसेस ज्यादा रहते, इस ऑर्बिट में इलेक्ट्रॉन जहां पे रहने के चांसेस ज्यादा रहते, उस जगह को, उस रीजन को बोला जाता है ऑर्बिटल. त्याला काय म्हटलं जाते? ऑर्बिटल. पहा, 2 शब्द आहे. एक ऑर्बिट वेगळा शब्द आहे और ऑर्बिटल अलग शब्द आहे. ऑर्बिट मतलब KLMN, लक्षात. आणि ऑर्बिटल दुसरे असतात, SPD आणि F असे ऑर्बिटल असतात. ठीक आहे. आता हे तुम्ही उद्या शिकवणार आहे, काय असते, कसं असते, सगळं सांगेन उद्याला, हे बाद नाही आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की ऑर्बिट में इलेक्ट्रॉन जहां पे रहने के चांसेस ज्यादा है, वो रीजन, वो जगह, मतलब ऑर्बिटल. इट इज अ 3 डायमेंशनल स्पेस, ठीक है, जहां पे इलेक्ट्रॉन डेंसिटी सबसे ज्यादा है. इट इज कॉल्ड एज ऑर्बिटल. और ऑर्बिटल जो है उनको बोला जाता है एस. एस का मतलब होता है शार्प, पी का मतलब होता है प्रिंसिपल, ठीक है, डी का मतलब होता है डिफ्यूज, और एफ का मतलब होता है फंडामेंटल. तर हे मी उद्याला शिकवण, हे तुम्ही आज नाही लिहिलं तरी चालते, मी सांगून दिलं फक्त तुम्हाला. फंडामेंटल, डिफ्यूज, प्रिन्सिपल आणि शार्प असे हे शब्द आहेत. ठीक आहे. आता याचं तुम्ही जास्त लोड नका घेऊ, मी तुम्हाला क्लिअर सांगतो. आता उद्यापासून जे मी शिकवणार ना क्वांटम नंबर, लक्षात घ्यायचं माझ्याकडे. उद्यापासून जे मी शिकवणार क्वांटम नंबर, ते एकदम महत्वाचे आपल्यासाठी, खूपच जास्त महत्वाचे. इसलिए कल जो मैं पढ़ाऊंगा उसका लोड लेना. कल से 2-4-5 दिन में लेसन खत्म हो जाएगा. कल से जो भी मैं पढ़ाऊंगा उसका लोड ज्यादा लेना है. उसका बहुत सारा काम हमको आगे भी आने वाले इसमें कोर्स में है. तो इसलिए आज का जो पार्ट है उसको निग्लेक्ट कर डालो, कोई प्रॉब्लम नहीं इतना. लेकिन कल से जो हम पढ़ेंगे इट इज वेरी इंपॉर्टेंट. और वो नहीं समझ में आया तो डायरेक्ट मुझे बोलना कि सर ये समझ में नहीं आ रहा है, डायरेक्ट पढ़ा, दूसरा रिपीट पढ़ाओ, मैं पढ़ा दूंगा, कोई प्रॉब्लम नहीं. लेकिन इसका जो है ये समझने की थोड़ा सा आउट ही है, उसको ज्यादा टेंशन उसकी लेने की जरूरत नहीं है. ठीक है, ठीक है ना.